ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आजचा दिवस यासाठी महत्त्वाचा कारण बॉलिवूडच्या 3 बड्या अभिनेत्रींची ड्रग्ज कनेक्शन संदर्भात एनसीबी कडनं चौकशी केली जाते। आतापर्यंत एनसीबीनं जी चौकशी केली आहे त्यामध्ये अनेकांनी ड्रग्ज संदर्भात व्हॉट्सअप चॅटिंग तर आपण केलंय अशी कबुली दिली आहे। ही माहिती एनसीबी सूत्रांकडनं मिळते। रकुलप्रीत सिंग असो, दीपिकाची मॅनेजर करिश्मा असो किंवा धर्मा प्रोडक्शनसाठी काम करणारा क्षितिज असो, या सगळ्यांनी ड्रग्ज विषयी आपण व्हॉट्सअप चॅट केलेले आहेत हे म्हटलेलं आहे। मात्र त्यांनी ड्रग्ज सेवनाच्या आरोपांचा इन्कार केलाय। पण जर ड्रग्ज सेवन केलं नाही तर मग ड्रग्ज विषयी व्हॉट्सअप चॅट कशासाठी असा सवाल आता विचारला जातोय। या सगळ्याविषयी कायद्याचे अभ्यासक जाणकार वकील अनिकेत निकम यांच्याशी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। अनिकेतजी नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आज अख्ख्या देशाचं लक्ष या चौकशीकडे आहे, तर या चौकशी अंती नेमकी काय काय अपेक्षा आहे? म्हणजे बड्या बड्या अभिनेत्री आहेत, बड्या बड्या सेलिब्रिटींची नावं आहेत, तर चौकशी अंती नेमकं अपेक्षित काय आहे? ज्ञानदाजी, एनसीबीने जेव्हा रिया चक्रवर्तींची चौकशी केली तेव्हा त्या चौकशीत रकुलप्रीत सिंग व इतर बॉलिवूड मधल्या लोकांचं नाव बाहेर आलं। आता त्यांना रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर एनसीबीने जेव्हा रिमांड रिपोर्ट खालच्या कोर्टात दाखल केलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की हा संपूर्ण एक सिंडिकेट दिसून येत आहे। आमच्या तपासात इतर लोक देखील याच्यात इन्व्हॉल्ड असतील असं सकृतदर्शनी दिसून येते, त्यामुळे आम्हाला हा पुढे तपास करायचा आहे। आता त्या दृष्टिकोनातून आज जे समन्स इश्यू करण्यात आले आहेत, दीपिका पदुकोण असेल, सारा अली खान, श्रद्धा कपूर, नंतर आणखीन काही ती दुसरी अभिनेत्री जी आहे, तर एनसीबीचा मूळ जो बेसिस आहे तो आहे व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन या सर्व लोकांचा जे एनसीबीच्या हातात आलेला आहे। आता दीपिका पदुकोणच्या संदर्भात जर आपण बघितलं तर 2017ला दीपिका पदुकोण क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या व्यक्तींसोबत ड्रग्सच्या संदर्भात ती संभाषण करते आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून। आणि हे अमुक अमुक पदार्थ तुमच्याकडे आहे का, असतील तर लवकर मला द्या, मी अमुक अमुक ठिकाणी रात्री येत आहे। आता हे सर्व व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन मिळाल्यानंतर एनसीबीची जबाबदारी ही आहे की या व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशनला पूरक इतर काय पुरावे आहेत त्याचा शोध घेणे। खरोखर दीपिका पदुकोण त्या रात्री कोको या नावाच्या रेस्टॉरंटला गेली होती का, आणि जर गेली होती तर तिथे काय घडलं, आणि या सगळ्या पुराव्यांची साखळी एनसीबीला एक निर्माण करावी लागेल। फक्त व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशनवर अवलंबून राहून चालणार नाही, कारण या व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन मध्ये दीपिका पदुकोण असं म्हणत नाही की मी ड्रग्ज घेते आहे, म्हणजे सेवन करते। ती म्हणते की मला ड्रग्ज पाहिजेत, परंतु मी सेवन करते असं तिचा उल्लेख ती करत नाही। त्यामुळे एनसीबीची ही जबाबदारी आहे की या व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशनच्या व्यतिरिक्त इतर पूरक पुरावे त्यांनी गोळा करावे, जेणेकरून दीपिका पदुकोण या सिंडिकेटमध्ये असेल किंवा ती स्वतः त्याचं सेवन करत असेल हे जर त्यांना दाखवायचं असेल तर तसा त्यांना तपास करणे गरजेचं आहे। ही सगळी प्रकरणं काही वर्षांपूर्वी घडलेली आहेत, ही काही ताजी प्रकरणं नाहीयेत। फक्त व्हॉट्सअप चॅटचा एक एव्हिडन्स किंवा पुरावा आपण म्हणू शकतो किंवा ते सकृतदर्शनी सगळ्यांच्या समोर आहे, एनसीबीच्या सुद्धा। तुम्ही आता ज्या गुंतागुंतीचा उल्लेख केलात तर म्हणजे हे सिद्ध करणं किती अवघड आहे की दीपिका खरंच कोकोमध्ये गेली का, तिने ज्याची मागणी केलेली होती ते तिला मिळालं का, त्यानंतर दीपिकानं त्याचं सेवन केलं का। जर हे सगळं सिद्ध होऊ शकलं नाही किंवा हे वर्तुळ पूर्ण होऊ शकलं नाही तर दीपिकासाठी ते खूप फायद्याचं ठरेल, म्हणजे सहज यामधनं बाहेर येण्यासाठी किंवा सुटका होण्यासाठी। निश्चितपणे जर हे सिद्ध ते करू शकले नाही तर याचा सरळ फायदा दीपिकाला जाईल। आणि या व्यतिरिक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दीपिकाच्या मॅनेजरची चौकशी करत असताना त्यांना काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या असतील। त्याचबरोबर क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करत असताना त्यांना विचारलं असेल की तुम्ही इतर कुठल्या अभिनेत्र्यांना किंवा अभिनेत्रींना हे पुरवत होते काय ते ड्रग्ज, आणि ही संपूर्ण साखळी ही त्यांना उभी करावी लागेल। परंतु जर हे ते डॉट्स एकमेकांना जोडू शकले नाही, जर ही पुराव्यांची साखळी ते तयार करू शकले नाही तर याचा सरळ फायदा दीपिका पदुकोण असेल किंवा सारा अली खान असेल किंवा रकुलप्रीत असेल यांना होणारच। परंतु या व्यतिरिक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे सर्व आज एक सिने अभिनेते आहेत, हे अभिनेत्री आहेत, यांना अनन्य महत्व आहे आपल्या देशात। अनेक तरुणी त्यांना फॉलो करतात, त्यांना आयडल मानतात, त्यामुळे त्यांच्या रेप्युटेशनला कुठेतरी तडा गेला हे नक्कीच। परंतु फक्त रेप्युटेशनला तडा जाणे म्हणजे एनसीबीचं जे मोटिव्ह आहे किंवा जे त्यांना साध्य करायचं आहे ते साध्य झालं आहे असं म्हणता येणार नाही।
एनसीबीना हा प्रोफेशनली हा तपास करावा लागेल. हा तपास करत असताना सर्व पुरावे गोळा करावे लागतील आणि फक्त व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशनवर आधारित न राहता इतर काय पूरक पुरावे ते गोळा करू शकतील याचे त्यांना प्रयत्न करावे लागतील. अनिकेतजी, त्याचबरोबर दीपिकाकडे आज पर्याय कुठले आहेत जे तिच्या दृष्टीनं सोयीस्कर असू शकतात? म्हणजे व्हॉट्सअप चॅटची कबुली देणं हा एक पर्याय असू शकतो का, की हो मी ड्रग्जचं सेवन केलं, मी ते घेतलं, पुन्हा माझ्याकडनंही चूक होणार नाही, असं म्हणणं एक चांगला पर्याय तिच्यासाठी असू शकतो का? म्हणजे वकिलांसोबत तर खूप वेळेला आतापर्यंत बातचीत झालेली असेल, काहीतरी पर्यायी मार्ग तर नक्कीच शोधलेला असेल, तर दीपिकासाठी सोयीस्कर मार्ग यातनं कुठला आहे? हे बघा, ड्रग्सचं सेवन मी करते असं जर ती बोलली तर हा एक गुन्हा होतो एनडीपीएस कायद्याअंतर्गत. जरी तो जामीनपात्र गुन्हा असला तरी तो गुन्हा आहे आणि तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, कारण रिया चक्रवर्तीच्या विरुद्ध देखील ती ड्रग्सचं सेवन करायचे या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ती ही भूमिका घेईल की मी ड्रग्सचं सेवन करत होते. ती कदाचित असं म्हणू शकते की व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन हो आहे, ते व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन तेव्हा झालं, परंतु मी ड्रग्स मागवले याचा अर्थ असा नाही की त्या ड्रग्सचं मी सेवन केलं. परंतु जेव्हा दीपिका ही भूमिका घेईल तेव्हा एक आपण गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की कुठलाही व्यक्ती एखादी गोष्ट का मागवतो, एकतर ती व्यक्ती ती गोष्ट स्वतः खाणार असेल किंवा दुसऱ्याला देणार असेल. तर याच्यात दीपिका पदुकोण ती गोष्ट घरात मागवून ती कुठे सजवून ठेवणार होती का? नाही. कुठेतरी तिला एक डेकोरेशन म्हणून ती हवी होती का? नाही. तर ही सेवन करण्यासाठीच मागवली जाते. फक्त प्रश्न असा आहे की त्याचं सेवन कुणी केला, दीपिकानी केला किंवा कुणी दुसऱ्यानी केला. आता याची जबाबदारी ही दीपिका पदुकोणवर आहे हे एनसीबीला सांगण्याची की बाबा जर तू स्वतः हे मागवत होती तर याचं तू पुढे काय केलं. आणि जर हे समाधानकारक उत्तर त्यांना वाटलं नाही तर निश्चितपणे दीपिका पदुकोण अडचणीत येऊ शकते. पुढच्या तपासात कदाचित तिला ते आरोपी करू शकतात किंवा आता आपण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की क्वांट टॅलेंटमेंट मॅनेजमेंट एजन्सी जी आहे ही ड्रग्ज दीपिका पदुकोणच्या व्यतिरिक्त इतर लोकांना देखील पुरवत होते. त्यामुळे इथे ड्रग्स पेडलिंगचा विषय आहे का? सेक्शन 27A एनडीपीएस ऍक्ट जर बघितला तर इलिसिट फायनान्सिंग ऑफ ड्रग्ज, म्हणजे तुम्ही ड्रग्सच्या संदर्भात जर तुम्ही देवाणघेवाण करत आहात पैशाची आणि एक सिंडिकेट तुम्ही रॅकेटमध्ये आहात तर तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा होतो. तर हे अभिनेते अभिनेत्री या प्रकरणात त्यांना याची कल्पना होती का? मला असं वाटत नाही की ते इलिसिट फायनान्सिंग करत असतील, त्यांना ते करण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यांना याची जाणीव होती का की त्यांची टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी या सगळ्या गोष्टी करते का? ते या संदर्भात एनसीबी कडे परखड प्रश्न असतील, ते दीपिकाला विचारतील आणि दीपिकाला त्याचे समाधानकारक उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. अनिकेतजी, सगळ्यामध्ये सातत्यानं काही लोक हाही मुद्दा मांडतायत की बॉलिवूडचं ड्रग्सशी असलेलं कनेक्शन किंवा बॉलिवूडच्या कलाकारांनी ड्रग्सचं सेवन करणं हे काही नवीन नाहीये, ते एक ओपन सिक्रेट आहे. मे बी कुठल्या ना कुठल्या निमित्तानं ते कधी ना कधी बाहेर येत असतं. तुम्हाला तर खरंच वाटतं की या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये काहीतरी साध्य होणार आहे? कारण प्रकरण सुरू झालं सुशांतची आत्महत्या का हत्यावरनं, ते रियावर आलं, रियाचं ड्रग कनेक्शन समोर आलं, तिच्या चौकशीत काही जणांची नावं आली, त्यातनं पुढचे धागेदोरे उलगडण्यात आले. तर आता खरोखरच या सगळ्या गोंधळामध्ये काही साध्य होऊ शकतं का? तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, जर एनसीबीला या संदर्भात पुरावे मिळाले तर निश्चितपणे एनसीबी त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकते. परंतु जर फक्त व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशनच्या आधारावरती एनसीबी तपास करत असेल आणि शेवटी असं दिसलं की हे फक्त त्यांचं स्वतःसाठी सेवन करत होते, तर कितपत एनसीबीचा हा संपूर्ण जो खटाटोप चालू आहे तो यशस्वी होईल याबद्दल मला शंका आहेच. परंतु त्याचबरोबर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की याची सुरुवात सुशांत सिंग, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुशांत सिंग प्रकरणात याची सुरुवात झाली. रिया चक्रवर्तीवरून ते सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि त्या दुसऱ्या अभिनेत्रींपर्यंत गेलं. परंतु एनसीबीची जबाबदारी ही आहे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची जबाबदारी ही आहे की याच्यात सिंडिकेट कुठला आहे का याचा तपास करणे. तुम्ही नॉर्मल ड्रग्ज घेत आहेत तर ते बेसिकली एनसीबीच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेरचा विषय आहे. परंतु आज एनसीबी याच्यात का उतरली आहे? कारण याच्यात वेगळा तपास होत असताना एक वेगळी गोष्ट बाहेर आली आहे जी त्या तपासाला जोडून आहे, म्हणून एनसीबी त्याचा तपास करते आहे. आता जर एनसीबीला हे शेवटी दिसलं की याच्यात क्वांट टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी ही फायनान्स करत होती इलिसिट ड्रग्जला, तर आणि या बाकीच्या गोष्टी या सर्वांना माहिती होत्या, तर त्यांना कदाचित ते साक्षीदार बनवू शकतात. किंवा जर त्यांना असं दिसलं की हे सेवन करत होते आणि यांचा रोल सेवन पुरतीच आहे, तर त्यांना ते आरोपी करून जो जामीनपात्र गुन्हा आहे त्याच्यात मग ते तसा त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र देखील दाखल करू शकतात. पण निश्चितपणे एनसीबीची जबाबदारी ज्ञानता ही मोठी आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, स्मोक अँड मिरर, म्हणजे फक्त मोठं काहीतरी दाखवावं आणि शेवटी काहीच करू नये असं होता कामा नये, नाहीतर लोकांचा विश्वास तपास यंत्रणेवरती उडून जाईल. तुम्ही जर तपास करत आहात तर प्रामाणिकपणे करा
आणि तो करत असताना जे तुम्हाला तपासात दिसतं आहे, आढळतं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही कारवाई केली पाहिजे. कुठलीही विच हंटिंग करू नये असं मला वाटतं. अगदी हाच मुद्दा, याच मुद्द्यावरती मला बोलायचंय आपल्या पुढच्या डिस्कशनमध्ये सुद्धा. पण आत्ताची एक अपडेट अशी आहे की चौकशीसाठी सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या दोघी जणी एक अंदाजे 12:30च्या दरम्यान एनसीबीच्या कार्यालयामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. यांची वेळ साधारणतः 10 आणि 11ची होती असं बोललं जात होतं, परंतु त्या 12:30 पर्यंत एनसीबीच्या कार्यालयात पोहोचतील असा अंदाज सध्या व्यक्त होतोय. गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत. गणेश, ज्ञानदा, दोघींनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना फोन करून किंवा त्यांना मेसेज करून वेळ मागितली आहे, विनंती केली होती की आम्हाला थोडं वेळ द्या आणि तो वेळ त्यांना देण्यात आला आहे. 10 वाजता श्रद्धा तर 11 वाजता सारा अली खानला इथं यायचं होतं, मात्र दोघींनी वेळ मागितलं म्हणून 12, 12:30, 12 आणि 12:30, 12 वाजता श्रद्धा तर 12:30 वाजता सारा अशी वेळ देण्यात आली. म्हणून त्या दोघी अजून निघाल्या नाही आहेत. पण असं कळतं की श्रद्धा आपल्या घरी नाही आहे, सारा अली खान आहे आणि ती आज घरनं 11, 11:30 सुमारास त्या निघतील. म्हणजेच 12पर्यंत ही चौकशी सुरुवात होईल. दीपिका पदुकोणकडनं चौकशी सुरू झालेली आहे. दीपिकासोबत चौकशी करणारे 3 अधिकारी आत आहेत, एका रूममध्ये त्या आहेत. करिश्मा प्रकाशलाही बोलवण्यात आलं आहे. थोड्या वेळानंतर करिश्मा प्रकाश इथं येईल आणि दीपिकाची चौकशी, इंडिव्हिज्युअल चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना फेस टू फेस इंट्रोगेशनसाठी बसवण्यात येईल असंही म्हटलं जात आहे. पण आत्ताची मोठी अपडेट म्हणजे श्रद्धा आणि सारा दोघींनी वेळ मागितला होता मुंबईच्या या कार्यालयामध्ये एनसीबीच्या येण्यासाठी. तो वेळ दिला गेला आहे. 12, 12:30पर्यंत दोघेही एनसीबी कार्यालयात हजर होतील. दोघांकडनं वेगवेगळी चौकशी करणार आहे. समीर वानखेडेच्या नेतृत्वामध्ये ही चौकशी होणार आहे, त्यांची टीम करणार आहे. 2 वेगळे टीम आज मुंबई एनसीबीनं बनवले आहेत. एक साराकडनं चौकशी करणार, तर एक श्रद्धाकडनं, आणि एक तिसरी टीम एनसीबीची आहे ती क्षितिज प्रसादकडनं आत्ताही चौकशी करताना. क्षितिज प्रसादची अडचण निश्चित वाढली आहे आणि यामुळं धर्मा प्रोडक्शन, शाहरुख खान असे जे मोठी नावं आहेत त्यांच्याबद्दलही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न क्षितिजकडनं एनसीबी करते आणि त्या अनुषंगाने आजचा दिवस एनसीबीसाठी, बॉलिवूडसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद. गणेश, आणखी एक अपडेट अशी आहे की 5 जणांच्या टीमकडनं दीपिकाची चौकशी सुरू आहे. 10ची वेळ होती, अर्थातच तिची चौकशी सुरू झालेली आहे. याबद्दलचे काय अपडेट्स? कोण कोण चौकशी करते दीपिकाची? KPS मल्होत्रा ह्या चौकशीचं नेतृत्व करतायत. एकूण 3 अधिकारी आहेत आणि 2 स्टाफ आहेत जे स्टेटमेंट लिहितात. चौकशी करण्याला मूळतः 3 जण आहेत, तर 3 अधिकारी एनसीबीचे जे 3ऱ्या मजल्यावरती, या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरती आहे. तिथं चौकशी सुरू झाली आहे आणि 2 स्टाफ त्यांच्यासोबत आहे एनसीबीचा. असे एकूण 5 जण दीपिकासोबत आहेत आणि ह्यापैकी एक अधिकारी थोड्या वेळानंतर, दीपिकाचं चौकशी झाल्यानंतर करिश्मा प्रकाश जी आहे तिच्याकडनं चौकशी करणार आहे. कारण दोघांचे लिंक्स जोडायचे आहेत म्हणून एकच टीम KPS मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली दोघांचे इंट्रोगेशन करणार आहे आणि दोघांची त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढचं जे काउंटर इन्व्हेस्टिगेशन असतं, काउंटर क्वेश्चनिंग असतं ते केलं जाईल एकमेकांशी आणि नंतर फेस टू फेस इंट्रोगेशनसाठी बसवलं जाईल. अशा प्रकारची माहिती मिळते. या कार्यालयामध्ये 3ऱ्या मजल्यावरती चौकशी सुरू झाली आहे. 5 मेंबर्स आहेत एनसीबीचे, ते आहेत. त्यात 3 अधिकारी आहेत आणि त्या 3 अधिकारी दीपिका पदुकोण यांच्याकडनं चौकशी करतायत. नक्कीच, म्हणजे 5 जणांची टीम दीपिकाची चौकशी करते. एका महिला अधिकाऱ्याचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याचं कळतंय. गणेश, धन्यवाद. ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्या चौकशी संदर्भात कायद्याच्या बाजू कोणकोणत्या आहेत, कुठली जमेची बाजू आहे, कुठली बाजू सेलिब्रिटींना अडचणीत आणू शकते, याबद्दल आपण अनिकेत निकमजी यांच्याशी बोलतोय. अनिकेतजी, अगदी एक शेवटचा प्रश्न की एनसीबीचं सुद्धा प्रेस्टीज कुठेतरी पणाला लागलं आहे सगळ्या प्रकरणामध्ये. जसं तुम्ही सुद्धा उल्लेख केला की हे इथे सोडून चालणार नाही, ते पुढे न्यावं लागेल एनसीबीला. आता हे सगळं कनेक्शन, या सेलिब्रिटींचा असणारा स्टेटस किंवा एकातनं दुसऱ्याचं नाव पुढे येणं आणि ही नावं कुठपर्यंत जाऊ शकतात, कोण कोण गोत्यात येऊ शकतात, याचे बांधले जाणारे अंदाज, या सगळ्यावरनं तुमचा आतापर्यंतचा अंदाज किंवा एक ऑब्झर्वेशन काय सांगतं की हे सगळं दाखवण्यापुरतं आहे का खूप सिरियस लेवलला हे सगळं प्रकरण पुढेही रेटलं जाईल, पुढेही नेलं जाईल? ज्ञानदाजी, ज्या पद्धतीने एनसीबी ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते त्यात सकृत दर्शनी मला असं वाटतं की एनसीबी हे खूप सिरियस पद्धतीने ह्या संपूर्ण प्रकरणाकडे बघतंय. कारण बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं सेवन होतं हे सर्वांना माहिती आहे, ते एक ओपन सिक्रेट आहे आपण सांगितल्याप्रमाणे. परंतु आतापर्यंत कुठलीही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी मैदानावरती उतरून अशा अभिनेत्र्यांना किंवा अभिनेत्यांना समन्स करून
तपास किंवा चौकशीसाठी कधी बोलवत नव्हतं. परंतु याच्यात जेव्हा व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन त्यांच्या हाती लागले आणि त्यांना असं कळून चुकलं की आज आपल्या हातात एक सबळ पुरावा आहे, तो पुरावा उद्या कोर्टात किती टिकेल का नाही तो भाग अलैदा, परंतु चौकशी आणि तपासासाठी आपल्याकडे एक सबळ पुरावा आहे आणि जर खरोखर आपल्याला यांच्या विरुद्ध कारवाई करायची असेल तर यांची चौकशी केली पाहिजे अशी जर त्यांची भूमिका असेल तर कदाचित त्या भूमिकेतून ते या सगळ्यांना बोलवत असतील. परंतु त्याचबरोबर एनसीबीची जबाबदारी ही खूप मोठी आहे. फक्त मीडियापुरती जनतेपुरती त्यांना बोलवावं आणि नंतर काहीही कारवाई करू नये, जर असं झालं तर लोकांना मग या संपूर्ण तपासावरती लोकांना एक विश्वास राहणार नाही, कारण त्यांना वाटेल जर तुमच्या हातात खरोखर व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन होतं तर तुम्ही याच्यावर पुढे कारवाई का केली नाही. व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन किती कोर्टात टिकेल नाही टिकणार हा भाग वेगळा, परंतु जर त्यांना कोर्टात व्हॉट्सअप कन्व्हर्सेशनचा भाग टिकवायचा असेल तर त्याला पूरक पुरावे गोळा करावे लागतील. आणि जर त्यांच्या तपासात त्यांना असं वाटलं की फक्त हे व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन आहे आणि त्या पलीकडे काहीही नाही, म्हणजे दीपिका पदुकोणनी सेवन केल्याचं काही दिसून येत नाही किंवा क्वान हे सातत्याने त्यांना ड्रग्ज देत होतं याबद्दलचा आम्हाला पुरावा मिळत नाही, तर मग कदाचित हा तपास तिथेच संपेल. परंतु जर त्या दिवशी दीपिका पदुकोण त्या रेस्टॉरंटला गेली होती, इतर लोकांच्या तपासामध्ये दिसून येते की वारंवार हे लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून ड्रग्ज मागवत होते, कारण एक लक्षात ठेवलं पाहिजे हे सर्व इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे. जेव्हा आपण ऑनलाईन एक ऑर्डर ते सीबीडी ऑइलचा जो प्रकरण आहे की सीबीडी ऑइलच्या संदर्भात ऑनलाईन मागवण्यात आलं होतं श्रद्धा कपूरसाठी, तर खरोखर ती ऑनलाईन ऑर्डर आली होती का, त्यांचे कॉल डिटेल्स प्रमाणे खरोखर ती व्यक्ती त्या दिवशी श्रद्धा कपूरच्या घरी गेली होती का, आता हे सर्व त्यांना कॉरॉबोरेटिव्ह सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स जे आहे ते गोळा करावे लागतील. अगदी बरोबर आहे. जसं आपण मगाशी म्हणालो की ते डॉट जोडले जाणं महत्वाचं आहे आणि ते जोडण्याचं काम एनसीबीचं आहे. जर ते जोडले गेले नाहीत त्यांच्याकडनं तर काहीच अर्थ उरणार नाहीये सगळ्या प्रक्रियेला, आजच्या चौकशीला. अनिकेतजी, मनापासून आपले आभार. आपण वेळ दिलात आणि सगळ्या मुद्द्यांची सविस्तरपणे माहिती दिली, चर्चा केली त्याबद्दल.